गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण US मार्केट पाहूयात. तर काल रात्री US मार्केट हे खूप हायर क्लोज झालेलं आहे आणि पुन्हा एक फ्रेश ऑल टाईम हाय त्यानं प्लेस केलेला आहे. तर मग हे होण्यामागचं कारण काय? तर हे होण्यामागचं कारण आहे युरोप. आता तुम्ही म्हणाल युरोपचं आणि USचं काय कोरिलेशन आहे? तर जनरली आता बघा, 3-4 वर्षांपूर्वी काय झालं होतं की जेव्हा सगळं व्यवस्थित होतं तेव्हा कोरोना आला. कोरोना आल्यानंतर मार्केटमध्ये मनी प्रिंट करावा लागला US ला आणि तिथे इन्फ्लेशन वाढायला लागलं. त्यानंतर युरोपमध्येही इन्फ्लेशन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि त्यामध्ये ॲडिशनल प्रॉब्लेम युरोपला हा होता की रशिया युक्रेनचं युद्ध झाल्यामुळे त्यांना गॅस आणि ऑइल एकदम हायर रेटला परचेस करावं लागत होतं. तर आता काय झालं आहे की युरोपमध्ये इन्फ्लेशन कमी व्हायला सुरुवात झाली आणि त्यांनी रेट कट्स होतील असे संकेत बऱ्यापैकी दिलेले आहेत. परंतु US मार्केटमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. परंतु आता US मधले ट्रेडर इन्व्हेस्टर काय विचार करतायत की ठीक आहे, आता युरोपमध्ये जर रेट कट होत असतील तर आज ना उद्या आपल्याकडेही रेट कट होतील. म्हणजेच काय, जी रेट हाईकची सायकल होती ती आता स्टेबल झाली आहे. म्हणजे आता रेट हाईक्स होत नाहीत, ते स्टेबल आहेत. मग आता काय होईल की ते डाऊन ट्रेंडला लागेल आणि हळूहळू रेट कट्स व्हायला सुरुवात होतील. मग आता त्याची सुरुवात युरोपने केली तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळेच काय झालं की मार्केटनं ते ॲझ्युम करायला सुरुवात केली की आता पुढे काय होईल तर रेट कट्स होतील, म्हणून मार्केटनं रॅली करायला सुरुवात केली. आता हे झालं ग्लोबल मार्केट. आता मग ह्या ग्लोबल मार्केटच्या सेंटिमेंटमुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की थोडंसं पॉझिटिव्ह ओपनिंग आहे. फार जास्त नाही परंतु लिटल बिट पॉझिटिव्ह. मग आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर इथे लोकल क्यूज फार जास्त महत्त्वाचे ठरतात. काल आपण पाहिलं की मार्केटनं सडनली एक रॅली केली 700 पॉईंटची. परंतु हे करण्यामागं कारण काय? एकतर पॉलिटिकल डेव्हलपमेंट, ती म्हणजे की जे काही नरेंद्र मोदी आहेत तर त्यांना पुन्हा नेता म्हणून निवडण्यात आलं आहे. म्हणजेच काय की जर NDAचं गव्हर्नमेंट आलं की जे येण्याची जास्त शक्यता आहे, कारण मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे विथ कोलिशन. तर NDAचं गव्हर्नमेंट जर आलं तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, हे तर आता फिक्स झालं आहे. मग हा एक लोकल क्यू होता पॉझिटिव्ह. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे की अदर कुठलीही गोष्ट डेव्हलप झाली नाही. म्हणजे काही NDAमध्ये जे काही पार्टनर्स आहेत तर त्यातलं कुठलंही पार्टनर हा इंडिया अलायन्ससोबत जाण्याचा विचार करत नाही किंवा तशी कुठलीही न्यूज आलेली नाही. ह्या दोन गोष्टी पॉझिटिव्ह होत्या आणि त्यामुळे मार्केटनं काल रॅली केली. आणि टेक्निकली जर पाहिलं तर सडन जो फॉल झाला होता 6-7% तर त्याच्या 50% रिट्रेसमेंट झालेला आहे. म्हणजे आज इथनं हाय ब्रेक करून इमिजिएट मार्केटवरती जाईल तर अशी कुठलीच परिस्थिती नाही. कारण त्याला आपण शॉर्ट कवरिंग म्हणू शकतो, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मार्केट डाऊन झालं तर साहजिकच आहे त्याच्यामध्ये एक शॉर्ट कवरिंग येणं म्हणजे फार कॉमन आहे. आता काय होईल की इथे रेजिस्टन्स आहे, जिथे काल मार्केट थांबलं तिथे. म्हणजे आज तिथनं मार्केट साईडवेज होऊ शकतं, थोडी स्ट्रेंथ घेऊ शकतं आणि कशी पॉलिटिकल डेव्हलपमेंट होती आहे त्याप्रमाणे मार्केट वरती जायचं की खाली जायचं हे ठरवू शकतं. परंतु इमिजिएट आजच जर तुम्ही असा विचार करत असाल की मार्केट इमिजिएट वरती जाईल आणि 23,000 पुन्हा क्रॉस करून जाईल तर अशी परिस्थिती नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळेच मी काल तुम्हाला सांगितलं होतं की 21,000चा आणि 23,000चा जर स्ट्रॅडल तुम्ही सेल केलात, ज्यांना ऑप्शन सेल करायचे त्यांनी, तर त्यांना प्रीमियम फार चांगले मिळत होते, कारण इंडिया विक्स फार हाय होता. तो इंडिया विक्ससुद्धा काल क्रॅश झाला आहे. म्हणजेच काय की आता इथनं पुढं आज तर एक्सपायरी आहे निफ्टीची, तरी तुम्ही प्रीमियम पहा की खूप जास्त आहेत. म्हणजेच काय की आज 3 वाजेपर्यंत एनी हाऊ ते प्रीमियम झिरो होणार आहेत. म्हटल्यावरती तो जे काही ऑप्शन सेल करतायत तर त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. सध्याची जी परिस्थिती आहे, मार्केट जरी वोलाटाईल असलं तरीसुद्धा सध्याची परिस्थिती ही ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ऑप्शन बाईंग करू नका, कारण जेव्हा टाईम डिके व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो एवढा प्रचंड प्रमाणात होईल की तुम्हाला सिस्टममध्ये स्टॉप लॉस पुट करण्याशिवाय ऑप्शनच नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड नुकसान हे होऊ शकतं. त्यामुळे सावध राहा, ऑप्शन बाईंगच्या अजिबात फंदामध्ये पडू नका. ऑप्शन सेल करा, काही प्रॉब्लेम नाही. आता सध्याचं जे मार्केट आहे ते बाय ऑन डिपचं मार्केट आहे. जे चांगले चांगले स्टॉक्स आहेत लाईक LNT असेल, इन्फोसिस असेल, TCS,
ज्या काही चांगल्या नावाजलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या कंपन्या आहेत, तर ह्या कंपन्यांचे स्टॉक्स आता तुम्हाला चांगल्यापैकी स्वस्तात मिळत आहेत, हे लक्षात घ्या. कारण हा सडन फॉल जो होता तर हा कंट्री स्पेसिफिक न्यूज होती. याच्यामध्ये कुठल्याही स्टॉकचं काही देणं घेणं नाही आहे आणि तरीसुद्धा सगळे स्टॉक तुम्हाला स्वस्तात मिळत आहेत. मग इथे जिथे कुठं तुम्हाला इंट्राडेमध्ये डीप मिळेल ना, तर तिथे तुम्ही बाईंग करून ठेवू शकता. भले मग ते पोझिशनल असेल, अदरवाईज इंट्राडेसाठी असेल, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने ट्रेड करायचं आहे त्या पद्धतीने. परंतु तुम्हाला बाय ऑन डीपमध्ये चांगले स्टॉक अगदी स्वस्तामध्ये मिळतील. 10-10, 12-12% स्टॉक उतरलेले आहेत, की जी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. एवढे स्वस्तामध्ये सडनली तुम्हाला 1-2 दिवसामध्ये कुठलेच स्टॉक मिळाले नसते. त्यामुळे सावध राहून ट्रेड करा. परंतु स्टॉक्समध्ये जर ट्रेड करायचं असेल तर चांगल्या A1 क्वालिटी स्टॉक्समध्ये, निफ्टी 50च्या स्टॉक्समध्ये तुम्ही चांगल्यापैकी ट्रेड करू शकता आणि तिथे तुम्हाला जे काही प्राइजेस आहेत त्याही तुम्हाला अफोर्डेबल मिळत आहेत. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आता पॉलिटिकल डेव्हलपमेंट कसं होतं आहे आणि कधी हे लोक आपण काय म्हणतो की शपथ घेत आहेत, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे की मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करेल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे फायनान्स मिनिस्टर कोण होणार. मित्रांनो, जेव्हा निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर झाल्या त्यावेळेसची काय परिस्थिती होती त्याचा आपण आधी विचार करू. तेव्हा काय झालं की मार्केट सडनली 5 ते 5.5% 1 तास 1.5 तासामध्ये फॉल झालं आणि काहीही रिझन नव्हतं. ना टी व्हीवरती कुठलं रिझन आलं किंवा काही ग्लोबल काही सेंटिमेंट, कुठे युद्ध झालं वगैरे असं काहीच नाही. आणि अचानक मार्केट 5-5.5% पडलं, एवढ्या सडनली फॉल झालं. परंतु रिझन कोणाला काहीच सापडत नव्हतं. आणि त्यानंतर 1 तासानं न्यूज आली की निर्मला सीतारामन यांना फायनान्स मिनिस्टर म्हणून अपॉइंट केलं आहे. तर त्यांचा एक्सपिरियन्स पाहता, त्यांच्या सगळ्या इथून मागच्या हिस्ट्रीच्या गोष्टी पाहता मार्केटला ती गोष्ट आवडली नव्हती आणि जे कोणी मोठे लोक होते तर त्यांनी ऑलरेडी सेल करून मार्केटमध्ये चांगल्यापैकी पैसे कमावले होते. परंतु या गोष्टीतनं आपल्याला काय शिकता येतं की फायनान्स मिनिस्टर हा देशाच्या इकॉनॉमी ग्रोथमध्ये आणि पॉलिसी मेकिंगमध्ये, फायनान्शियल पॉलिसी मेकिंगमध्ये एक मोठा रोल जो आहे तो प्ले करतो. त्यामुळे काय की आता कोण फायनान्स मिनिस्टर होईल त्याच्यावरती डिपेंड आहे. आता साहजिकच आहे की याच्यामध्ये आपण ॲनालिसिस काय करू शकतो की जर कॅपेबल पर्सन जर फायनान्स मिनिस्टर झाला तर मार्केट शूटअप करेल आणि जर इनकॅपेबल पर्सन ड्यू टू कॉलेशन जर त्यांना करावा लागला कोणी फायनान्स मिनिस्टर की ज्याला कुठलाही एक्सपिरियन्स नाही, कुठला अनुभव नाही, इथनं मागची त्याची हिस्ट्री नाही आहे, त्याने कुठल्या स्टेटचं फायनान्स मिनिस्टर म्हणून लीड केलेलं नाही, असं जर कुठला पर्सन असेल तर मग मात्र शूट डाऊन करेल मार्केट, हे लक्षात घ्या. म्हणजे पूर्णपणे आता न्यूज बेस आणि सेंटिमेंट बेस मार्केट चालणार आहे. त्यामुळे टेक्निकली काही पाहण्याची गरज नाही की ओपन इंटरेस्ट कुठं आहे, काय कसं, हे लक्षात ठेवा. आता आज जर पाहिलं तर आज आहे निफ्टीची एक्सपायरी, त्यामुळे 100% इंजेक्शन्स बसतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांना ऑप्शन सेल करायचं आहे त्यांनी लांबचे ऑप्शन सेल करा, जवळचे बिलकुल करू नका. कारण जर तुम्ही ॲट द मनीचे सेल करायला गेलात तर प्रचंड प्रमाणामध्ये तुमचं नुकसान हे होऊ शकतं. कारण आज मोठे लोक येतील, त्यांना ऑप्शनचे प्राइजेस दुपारी सेकंड हाफमध्ये स्वस्तामध्ये मिळतील, कारण फर्स्ट हाफमध्ये तर मार्केट लगेच उतरणार नाही, बरोबर. त्यामुळे ज्यांना कोणाला इंजेक्शन्स बसवायचे आहेत मार्केटमध्ये तर ते सेकंड हाफमध्ये येणार 1.5 नंतर. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये जेव्हा ऑप्शनच्या प्राइसेस एकदम स्वस्त होतील तेव्हा अचानक मार्केट कुठल्या तरी बाजूला शूटअप करेल, आयदर डाऊन साईड आयदर अप साईड, आणि तिथे तुम्हाला ऑप्शनमध्ये बाईंगमध्ये चान्स मिळू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला फार तयारीमध्ये राहावं लागेल आणि टेक्निकल चार्ट सतत 1-1 सेकंदाचा तुम्हाला पाहत राहावा लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहू शकतं आजचं मार्केट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.